लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. आता कला वटपौर्णिमेची पूजा करणार असते. वटपौर्णिमेची पूजा करून झाल्यानंतर इकडे कला विचार करत असते की मी अद्वैतसाठी पूजा केली आहे का आणि मी हे व्रत 7 जन्मासाठी करायचं आहे का? अद्वैतसाठीचं हे व्रत मी करावा की नको, हाच कलाच्या डोक्यात विचार असतो. पण तिच्यावर जे संस्कार असतात ते संस्कार तिला ते व्रत मोडू देत नाही. म्हणून कला मनोभावे हे व्रत पूर्ण करते. तर कलासुद्धा रजनीप्रमाणे निर्जली उपवास करते. तर इकडे सरोजच्या मनात विचार येतो की ही सर्वांसमोर नाटक करत आहे. हिला कशाला बरं निर्जली उपवास करायला पाहिजे? काय गरज आहे तिला ह्या उपवासाची? अद्वैत तर तिला तिची बायको पण मानत नाहीये आणि मीही तिला कधी सून मानलेलं नाहीये. तर कलाने काय म्हणून उपवास करावा बरं? हिला काय गरज आहे या उपवासाची? आबांच्या समोर फक्त गोड बोलत असते आणि स्वतःला सतत आबांनी मान द्यावा म्हणून हे सगळं करत असते. आणि सरोज खूप रागावलेले असते आणि कलाबद्दल इतका रागावलेला असतो की ती तिच्यावर खूप चिडलेली असते. कला खूप छान अशी वडाची पूजा करते. कलाची पूजा करून झाल्यानंतर रजनी आणि सरोज ह्या दोघीही वडाची पूजा करून घेतात. पूजा करून झाल्यावर त्या सर्वजण घरी येतात आणि आबा म्हणतात की पूजा खूप छान झालेली आहे. आता घरात जे गोडधोड जेवण केलेलं आहे त्याचा नैवेद्य वडाला दाखवून आपण सर्वजण मिळून जेवण करूया. असं म्हटल्यावर कलाने पुरणपोळीचा जो स्वयंपाक केलेला असतो तिने ती नैवेद्य म्हणून दाखवून येते. आमरस आणि पुरणपोळी आबांना खूप आवडत असते. तर इकडे नैनाच्या डोक्यात एकच विचार असतो की प्रत्येक वेळेस कला पुढे पुढे करण्याच्या कामात असते. पण यावेळेस आबांकडून मीच कोणता तरी एक दागिना मिळवणार. मग नैना आबांना म्हणत असते की आबा, आज वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही मला काहीतरी सोन्याचा दागिना द्या. माझी ही पहिलीच वटपौर्णिमा आहे. तुम्ही कलाला जसे मंगळसूत्र गिफ्ट म्हणून दिलेलं आहे तसंच मला पण काहीतरी द्या. त्यावर आबा म्हणतात की तू ते काही विसरलेली नाहीये. त्यावर अद्वैतच्या डोक्यात विचार येतो की तिच्यावरती 6 लाखाचा उधारीचा बोजा आहे. ते पैसे तिला अजून फेडता आलेले नाहीयेत. त्यावर अद्वैत नैनाला म्हणतो की अगं नैना, ते 6 लाख अगोदर भरून टाक आणि मी कलाला हे जे मंगळसूत्र दिलेले आहे ना ते मंगळसूत्राचे बिल मी देणार आहे. तू अजिबात काळजी करू नको. तुला मंगळसूत्र पाहिजे असेल तर तुझा नवरा बसलेला आहे, तू त्याच्याकडून ते घे. असं म्हटल्यावर नैना खूप चिडते. तेवढ्यात कला म्हणते, नैनाताई, तू जो नेकलेस घेतलेला आहे ना त्याचं बिल तू परतफेड केलेलं आहे का? त्यावर नैनाला खूप राग येतो आणि म्हणते की तुला काय करायचं आहे? तू नेहमी मध्ये मध्ये का बोलत असते? त्यावर कला म्हणते की नैनाताई, अगोदर कोण मध्ये मध्ये बोलत होतं? तूच माझ्या मंगळसूत्राबद्दल बोलत होतीस. मला मंगळसूत्र घेतलं म्हणून तूच बोलायला सुरुवात केली. तुला ज्या वेळेस हार घेतला होता त्यावेळेस मी असं काही बोलले नव्हते. आणि मंगळसूत्र घेण्याचं कारण हेच आहे की माझं मंगळसूत्र वाढवलं होतं म्हणून हे मंगळसूत्र मला अद्वैतने घेतलं. त्यावर आबा लगेच म्हणतात की अगं कला, कसं आहे ना, ते मंगळसूत्र तुझ्यासाठी घेतलेलं नव्हतं. तुझं लग्न अद्वैतबरोबर होणारच नव्हतं. अद्वैतचं लग्न नैनाबरोबर होणार होतं आणि ते मंगळसूत्र नैनाच्याच नावाने तयार झालेलं म्हणूनच ते तुटलं. आणि आता जे अद्वैतनं मंगळसूत्र दिलेलं आहे ना ते मंगळसूत्र मात्र अद्वैतने स्वतःच्या कमाईने घेतलेलं आहे आणि तेही स्वतःच्या बायकोसाठी, फक्त कलासाठी. आता हे मंगळसूत्र कधीच तुटणार नाहीये.
त्यावर कलाला असं वाटतं की हा तर माझ्या मनात कधीच विचार आलेला नव्हता. पण आबांचं खरं आहे. म्हणजे मी आतापर्यंत हा सौभाग्याचा अलंकार उसना म्हणून घालत होते आणि नैनाताईच्या नावाने बनवलेलं मंगळसूत्र मी आतापर्यंत घालत होते. परंतु आज मात्र मी माझ्या हक्काचं मंगळसूत्र अद्वैतने माझ्या गळ्यात घातलेलं आहे. आणि आता कला मात्र अद्वैतची बायको झालेली असते. त्याचबरोबर पूजा वगैरे पूर्ण झाल्यावर सर्वजण मिळून जेवायला बसतात आणि आबा कलाचं कौतुक करत असतात. आणि ते म्हणजे कलाने केलेल्या पुरणपोळीचं. आबा इतकं कौतुक करतात की कलाला म्हणतात, तुला नैनाने मदत वगैरे केली का नाहीये? नैनाला वटपौर्णिमेचा उपवास पण करायचा होता, परंतु उपवास काही तिला करू दिलेला नाहीये. पण मी तिला स्वयंपाकात मदत कर म्हणून सांगितलं होतं. मग तिने मदत केली का नाही तुला? असं आबा कलाला विचारतात. त्यावर कला म्हणते की नाही आबा, मी घेतलं हे सगळं करून. त्यावर सरोज चिडते आणि म्हणते की आबा कसं आहे, ह्या दोघी बहिणींचं काही कळतच नाहीये. तुम्ही यांच्यामध्ये पडू नका. एकीने करायचं मारल्यासारखं आणि दुसरीने करायचं रडल्यासारखं, असं ह्यांचं चालत असतं. त्यावर नैनाला खूप राग येतो आणि म्हणते की सरोज मॅडम, तुम्हाला तर काहीच माहीत नसतं. तुम्ही या विषयावर काही बोलूच नका. त्यावर सरोजला खूप राग येतो आणि नैनाला म्हणतात की तू माझ्यावर का रागावतेस? हे बघ नैना, तुला अद्वैतने सांगितलेलं आहे ना, ते तुझ्या हाराचे 6 लाख रुपये तू अगोदर परतफेड कर. आणि ते परतफेड करायच्या अगोदर तू नवीन मंगळसूत्र मागते. तुला लाज नाही का ग वाटत? चांदेकरांच्या पेढीवरून बिलाशिवाय कोणतीही वस्तू भेटत नाहीये. हे सर्व काही तुला माहीत असून सुद्धा तू का मंगळसूत्र मागत आहे? यावर नैना म्हणते की मी मंगळसूत्र मागितलं तर आता माझ्या नवऱ्याकडेच मागेन. इथून पुढे मी चांदेकरांना काहीच मागत नाहीये. पण मला सगळ्यांनी बोलून दाखवायची काय गरज होती? दरवेळेला मी गुपचूप काहीही बोललेलं ऐकून घेते, म्हणून तुम्ही सर्वजण काहीही बोलायला चालू केलेलं आहे. त्यावर सरोज खूप चिडते आणि ए मुली, हे बघ, ही तुझी जी फालतूगिरी आहे ना, तो सगळ्यांच्या समोर चालेल, परंतु मी हे चालवून घेणार नाहीये. खबरदार, इथून पुढे तू माझ्याशी असं बोलायचं नाहीये. तुझी ती बहीण आणि तू तिकडे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे ते करा. पण माझ्यासमोर बोलताना जरा नीट विचार करून बोलत जा. यावर कला म्हणते की हा विषय आता इथेच थांबवा आणि आता तुम्ही जेवण करून घ्या. यावर नैना मात्र हा विषय थांबवायला तयार नसते. नैना म्हणते की कला, तुला सर्व काही न मागता मिळत आहे, त्यामुळे तू कशाला काय मध्ये बोलतेस? कारण तुझा नवरा खूप काही मिळवत आहे, त्यामुळे तुला सर्व काही मागायच्या अगोदर मिळत आहे. त्यावर सरोज म्हणते की नैना, खबरदार, या घरामध्ये कोण कमवतं आणि कोण नाही या विषयावर तू काही बोलूच नको. याचं काही तुला देणं घेणं नाहीये. सरोज म्हणते की नैना, तू पण 6 लाखाचा नेकलेस घेतला आहे, त्याबद्दल तू काहीतरी बोल. त्यावर नैना खूप चिडते आणि म्हणते की सरोज मॅडम, तुम्ही का मध्ये मध्ये करताय? असं म्हणून सरोजला ती उलट उत्तर देते. यावर कलाला खूप राग आलेला असतो. कला नैनाला म्हणते की खबरदार नैनाताई, तू सरोज मॅडमला रागाने काहीही बोलू शकत नाहीये. तू रागाने काहीही बोलू नको. त्यावर नैना म्हणते की कला, तू अजून मध्ये मध्ये कर. ती तुझी सासू तुला सून पण मानत नाहीये. सतत ती तुझा नेहमी अपमान करत असते आणि तरी पण तुला त्यांचीच बाजू घेऊन बोलायचं आहे का? कारण की त्यांनी तुला चांगलं म्हणावं, त्यांनी तुला सतत मान द्यावा म्हणून हे तू सगळं करत आहे ना. त्यावर कला रागाने म्हणते की अगं नैना, त्या मोठ्या आहेत आणि मोठ्यांचा मान राखणं हे आपलं कर्तव्य आहे.
त्यावर कला म्हणते की नैना, तू जर इथून पुढे काय बोललीस तर गाठ माझ्याशी आहे. नैना म्हणते की तू कोण मला सांगणारी. त्यावर कला म्हणते की अगं नैना, त्या मला सून जरी मानत नसल्या तरी मी त्यांना सासू मानते. काहीही झालं तरी त्या माझ्या सासूबाई आहेत आणि त्यांच्याबद्दल एकही वाईट शब्द मी ऐकून घेणार नाही. तिथे हा तमाशा सर्वांसमोर चालू असतो. कलाने सरोजची बाजू घेत नैनाला चांगलेच खडे बोल सुनावलेले असतात. तिथे सरोज विचार करत असते की मी या मुलीला खूप काही बोलत असते, तिचा खूप अपमान करत असते, तरीसुद्धा तिने आज माझी बाजू घेतली. तर आता सरोज कला या दोघीजण मिळून नैनाला कसं शांत करणार आणि सरोज कलाला एक्सेप्ट करणार का, हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.